नमस्कार प्रेक्षक हो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 24 नोव्हेंबरच्या भागामध्ये आता काव्या आणि अनिशा इथे अभ्यास करत असतात. तर तेव्हा काव्या फिरत फिरत अभ्यास करत असते आणि इतक्यातच ती अभ्यास करत असताना तिच्या पुस्तकामधून एक बुकमार्क खाली पडतो आणि काव्याचं लक्ष त्या बुकमार्ककडे जातं आणि त्यानंतर आता काव्य ते बुकमार्क उचलून आपल्या हातामध्ये घेते आणि आता त्या बुकमार्कवरती प्रेक्षकांनो जीवाने लिहिलेली कविता असते की फुलपाखरू वेड मनाच्या नादी लागून इथं तिथं उडतं, पण कधीतरी थांबून स्वतःचं फूल शोधतं आणि मग सुखाचं नवं पर्व घडतं. आणि त्याच्या खाली आता तिथं जीवाचं नाव सुद्धा लिहिलेलं असतं आणि काव्याला आता तो क्षण आठवतो ज्यावेळेस तिने पहिल्यांदा ते बुकमार्क म्हणजे त्या बुकमार्क वरची कविता वाचलेली असते. आणि आता तिला तो क्षण सुद्धा आठवतो ज्यावेळेस नंदिनीने तिला कपाटावरचा बॉक्स काढायला सांगितलेला असतो आणि त्यावेळेस त्या बॉक्स मधून काव्या आणि जीवाचा मोल्ड खाली पडलेला असतो आणि नंदिनीची मेहंदी खराब झालेली असते. आणि आता हे सगळं आठवल्यानंतर काव्याला खूप त्रास होऊ लागतो आणि काव्या ते पुस्तक वगैरे बाजूला ठेवते आणि तिथून बाहेर जाते. तर आता ती बाहेर आल्यानंतर इकडे बाहेर तर पार्थ आणि नंदिनी बसलेले असतात. तर तेव्हा पार्थ आता काव्याला बघून म्हणतो, ओ फिसकारणारी मांजर, अभ्यास सोडून कुठे फिरताय? तर तेव्हा काव्या तर जराशी गडबडलेली असते आणि ती बोलू लागते हे मी ते आणि म्हणते काही नाही मी सहजच असं म्हणून तिला तिच्या चेहऱ्यावरती घाम वगैरे आलेला असतो. तर आता ते बघितल्यानंतर नंदिनी आणि पार्थ तर उठतात. तर नंदिनी म्हणते अगं काव्या काय झालं असं म्हणून ती आता तिच्या जवळ जाते आणि तिला म्हणते आणि अगं केवढा घाम आलेला आहे तुला? तर काव्या खोटं सांगते, म्हणते काही नाही ताई, मी फेऱ्या मारत मारत अभ्यास करत होते ना म्हणून घाम आला असेल. तर पार्थ आता नंदिनीला म्हणतो काही नाही हो, परीक्षेचं टेन्शन आलं असेल, आधीपासून जर अभ्यास केला असता ना तर ही अशी घामाघूम व्हायची वेळ आली नसती असं तो आता काव्याला सुद्धा म्हणतो. आणि आता तो काव्याचा मूड चेंज करायचा प्रयत्न करत असतो कारण काव्याला काहीतरी बोललं की ती लगेच चिडते, याला ते बरोबर माहिती असतं. आणि आता बरोबर तसं होतं सुद्धा. काव्या आता पार्थवरती जराशी चिडू लागते आणि नंदिनी सुद्धा बरोबर ते ऑब्झर्व करते आणि थोडीशी हसते आणि पार्थला म्हणते पार्थ हे असं योग्य नाही हो तुमचं वागणं, अजिबात माझ्या बहिणीला चिडवायचं नाही. तर पार्थ तिला हळूच सॉरी असं बोलतो. तर नंदिनी पुढे म्हणते नाही तुमचं पण अगदी बरोबर आहे, आमच्या काव्याला ना टेन्शन येण्याची आधीपासून सवय आहे आणि परीक्षेचं टेन्शन तर तिने हमखास घेतलेलं आहे. आणि काव्याला म्हणते पण काव्या डोंट वरी, उद्याचा पेपर तुला एकदम मस्त जाणार आहे. तर पार्थ सुद्धा काव्याला म्हणतो हो मला सुद्धा तुमच्यावरती खूप विश्वास आहे, कारण अनिशाच काय तर तुमच्या क्लास मधल्या सगळ्या मुलींना तुम्ही मागे सोडाल. तर आता नंदिनी चक्क म्हणते आणि फक्त अनिशाच नाही तर जीविकाला सुद्धा मागं सोडेल ही. आणि असं तिने बोलल्यानंतर आता काव्याला तर अगोदरपासून घाम फुटलेलाच असतो आणि ती अजून जास्त घाबरते. तर पार्थला आता जीविकाबद्दल काही माहितीच नसतं, त्यामुळे तो आता विचारतो ते ठीक आहे पण ही जीविका कोण आहे, कारण मी भेटलेलो नाहीये. तर नंदिनी सांगते अहो मी तरी कुठं भेटलेली आहे, लग्नाआधी काव्या सतत जीविका बरोबर असायची. आणि तुम्हाला माहितीये का एकदाही घरामध्ये कोणालाही न सांगता जीविका सोबत बाहेर गेली आणि रात्री खूप उशिरा आली. आई बाबांचा केवढा ओरडा पडला होता तिला आणि मी सुद्धा तिला म्हणायचे की एकदा तरी त्या जीविका सोबत माझी भेट घालून दे, पण ते कायमचं राहिलं ते राहिलंच असं ती सांगत असताना आता काव्याला तर चांगलाच घाम फुटत असतो. तर पार्थला आता शंका येते आणि तो म्हणजे कॅज्युअली विचारतो एवढ्या चांगल्या फ्रेंड्स आहेत तर मग अजून कॉन्टॅक्ट मध्ये कशा काय नाहीत तुमच्या, आणि अनिशाच्या तोंडून सुद्धा मी कधी ऐकलं नाही जीविकाचं नाव आणि तुम्हालाही मी कधी त्यांच्याबरोबर फोनवरती बोलताना बघितलेलं नाही. आता काव्या परत गडबडू लागते आणि ती आडेवेडे घेऊ लागते कारण ती चांगलीच कचाट्यात सापडलेली आहे मित्रांनो. आणि ती सांगू लागते म्हणजे काहीतरी जुळवाजुळव करते आणि म्हणते काय झालं जीविकाचं लग्न झालं, लग्नानंतर तिनेच कॉन्टॅक्ट तोडला. तर पार्थ आणि नंदिनीला ती गोष्ट पटते. तर आता नंदिनी काव्याला म्हणते पण आता काहीही करून तिचा कॉन्टॅक्ट मिळव आणि एकदा तिच्यासोबत सगळ्याच मैत्रिणींना घरी घेऊन ये. तुम्ही IAS साठी एवढी मेहनत घेताय, मला ना एकदा सगळ्या मैत्रिणींचं छान वेलकम करायचं आहे, खरंच वेलकम करायचं आहे असं ती मनापासून सांगत असते. तर काव्या आता हरवून जाते आणि ती मनात म्हणते ताई तू जीविकाचं नाव काढलं आणि मला धडकीच भरली, तुला ना जीविका हाच जीवा आहे हे कधीच कळू नये,
नाहीतर यावेळेस ना माझ्याकडून तुझ्या आनंदाची मेहंदी विस्कटली जाईल, असं ती मनात विचार करत असते. तर तेव्हा पार्थ आणि नंदिनी तर एकमेकांच्याकडे परत बघतात. तर आता पार्थ काव्याला हाक मारतो आणि तिला विचारातून बाहेर काढतो आणि म्हणतो, अहो कुठे हरवलात काव्या? तर काव्या म्हणते, नाही कुठे नाही, बोला ना तुम्ही काय बोलत होतात? तर पार्थ तिला म्हणतो, अहो काय कसला विचार करताय? तर काव्या म्हणते, नाही नाही, आता जे ना अभ्यास करत होते ना, जे वाचलं ना ते माझ्या डोक्यामध्ये घोळत होतं, बाकी काही नाही. तर पार्थ आता त्या दोघींना सांगतो, बरं ठीक आहे, तुम्ही गप्पा मारा आणि तुमचं झालं की मग अभ्यासाला बसा. मी ब्लँकेट घेऊन गेस्ट रूम मध्ये जातो झोपायला, असं सांगून तो आता तिथून निघून जातो. तर नंदिनी आता काव्याचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि म्हणते, काव्या ऑल द व्हेरी बेस्ट तुझ्या परीक्षेसाठी, आणि उद्या अगदी प्रसन्न मनाने एक्झाम हॉलमध्ये जायचं आहेस. मनामधली सगळी भीती चिंता सगळं काही एक्झाम हॉलच्या बाहेर ठेवायचं. आणि असं ती बोलत असताना काव्या पुढे म्हणते, आणि पॉझिटिव्ह विचारांचा हात धरून एक्झाम हॉलमध्ये जायचं. असं तिने वाक्य पूर्ण केल्यानंतर नंदिनी हसूच लागते आणि म्हणते, अरे वा, प्रत्येक वेळी परीक्षेच्या आधी जो कानमंत्र मी तुला द्यायचे तो तू व्यवस्थित लक्षात ठेवलेला आहेस. तर काव्या म्हणते, असणारच ना, लग्नाच्या आधीपासूनच तू इतकं मोटिवेट करतेस मला, इतका सपोर्ट करतेस. तर नंदिनी तिला म्हणते, हो तुझं बरोबर आहे, पण मी एकटीच तुला सपोर्ट करत नाही. अगं पार्थ सुद्धा केवढं एनकरेज करतायत तुला. अगं तू IAS व्हावीस यासाठी केवढा सपोर्ट करतायत ते. रूमच्या बाहेर बसतायत, गेस्ट रूम मध्ये जाऊन झोपतायत. खरंच नशीबवान आहेस तू. आजच्या जगात ना असा जोडीदार मिळायला भाग्य लागतं काव्या, अशी म्हणून ती काव्यासाठी खुश झालेली असते. आणि त्यानंतर आता परत तिला ऑल द बेस्ट म्हणते आणि पुढे म्हणते, मी पण काय बडबड करत बसले, मी जाते, तू छान अभ्यास कर, असं सांगून ती सुद्धा आता तिथून निघून जाते. तर आता काव्या स्वतःशी म्हणते, खरं बोललीस तू ताई, हा असा बोका मिळायला खरंच खरंच खूप भाग्य लागतं. आणि त्यानंतर आता इकडे पार्थ खोलीमध्ये जातो आणि त्याचं ब्लँकेट घेऊन तो चाललेला असतो आणि समोर बघतो तर अनिशा चक्क पुस्तकांच्या वरती झोपलेली असते. आणि तेव्हा पार्थ तिच्या जवळ जातो आणि तिच्याकडे बघून थोडासा हसत असतो. आणि तेव्हा काव्या सुद्धा तिथं मागे येते आणि तेव्हा पार्थ हसत हसत तिच्या दिशेने इशारा करून काव्याला सांगतो. तर तेव्हा काव्या तर रागारागाने जाऊन तिला उठवणारच असते, तर पार्थ तिला थांबवतो आणि म्हणतो, आपण की तिला भॉ करूया. आणि त्यानंतर तो अनिशाच्या दुसऱ्या बाजूला जातो आणि काव्याला एका बाजूला उभा करतो आणि इशाऱ्याने 1 2 3 असा सिग्नल देतो. आणि त्यानंतर आता हे दोघे सुद्धा एकदम म्हणजे काव्या भॉ करते आणि पार्थ खारुताई असं जोराने ओरडतो. तर अनिशा एकदम जोराने दचकून उठूनच उभी राहते आणि आता पार्थ मोठमोठ्याने हसू लागतो. तर अनिशा वैतागते आणि म्हणते, कसे आहात यार तुम्ही दोघं, किती दचकले ना मी, आणि झोप सुद्धा उडवलीत माझी. तर काव्या तिला म्हणते, हो तुझी झोप उडवणंच अपेक्षित आहे, कळालं ना. अगं उद्या पेपर आहे आपला, परीक्षा आहे, विसरलीस का तू? अभ्यास करायला आलेली आहेस ना इथे, का झोपायला आलेली आहेस? तर अनिशा म्हणते, नाही ग, पण मला ना तुझ्यासारखं लेट नाईट जागरण वगैरे करायला नाही जमत बाबा, माझा कसा सकाळीच चांगला अभ्यास होतो. तर काव्या तिला म्हणते, ठीक आहे अनिशा मॅडम, तुम्ही एक काम करा, तुम्ही आत्ता झोपा, उद्या पहाटे मी तुम्हाला लवकर उठवते, मग तुम्ही अभ्यास करा, चालेल का? तर अनिशा म्हणते, हो हो चालेल. तर आता पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे, तुमचं चालू द्यात, मी गेस्ट रूम मध्ये जातो झोपायला, असं म्हणून तो चाललेला असतो. तर तेव्हा काव्या पार्थला थांबवते आणि अनिशाला म्हणते, अनिशा तू असंही आता झोपणारच आहेस ना, अभ्यास करणार नाहीस आता, तू गेस्ट रूम मध्ये जाऊन झोप आणि पार्थ तुम्हाला इथे थांबता येईल, असं तिने सांगितल्यानंतर पार्थला तर आश्चर्यच वाटतं आणि अनिशा सुद्धा आश्चर्याने पार्थकडे बघू लागते. तर पार्थ आता मनामधून खूप खुश होऊ लागतो आणि अनिशा तर एकदम गालातल्या गालात हसत आता काव्याकडे बघत असते आणि म्हणते, काव्या तुझी ना मला इकडून हाकलून देण्याची निंजा टेक्निक लक्षात येते आहे माझ्या, पण ठीक आहे, जीजू के प्यार के लिए मैं इतनी कुर्बानी तो दे सकती हूँ. आणि पार्थला म्हणते, जीजू लकी बॉय. आणि तेव्हा पार्थ सुद्धा हसू लागतो. तर काव्या त्याला लाजू लागते, म्हणते, अगं अनिशा काहीतरी काय बोलतेस तू? तर अनिशा तिला म्हणते, ए गप्प बस ग, तुझ्या मनात जे लाडू फुटतायत ना ते व्यवस्थित दिसतायत मला. तर आता काव्या तिच्या हाताला पकडते आणि जा तू जा असं तिला बोलत असते. तर अनिशा म्हणते, अगं जा की, मी का जाऊ रूमच्या बाहेर, मला थांबायचंय इथेच. तर आता काव्या तिला म्हणते, अगं अनिशा नको ना आगाऊपणा करूस, तू जा ना इथून, गप्प गेस्ट रूम मध्ये जाऊन झोप ना. तर अनिशा आता परत मुद्दामून खेचू लागते, म्हणते, खरंच जाऊ का मी?
तर काव्या म्हणते तिला हो. तर तेव्हा अनिशा म्हणते नाही नाही मी नाही जाणार. तर तेव्हा काव्या तर जरा चिडतेच आणि पार्थच्या हातामधलं ब्लँकेट काढून घेते आणि ते अनिशाच्या हातामध्ये देऊन तिला ढकलूनच बाहेर काढू लागते आणि म्हणते जा जा आता इथून जा. तर तेव्हा अनिशा आता तिथून निघून जाते आणि अनिशा निघून गेल्यानंतर पार्थ आता काव्याच्या एकदम समोर जातो आणि तिला विचारतो तुम्ही नक्की काव्या देशमुखच आहात ना? तर तेव्हा काव्या म्हणते नाही मी ज्ञानदा आहे. अहो अर्थात मी काव्या देशमुख असणार ना, काहीही काय विचारता? तर पार्थ म्हणतो अहो आजपर्यंत जेव्हा जेव्हा खारुताई आपल्या घरामध्ये राहायला आल्यात तेव्हा त्या बेडरूम मध्ये राहिलेल्या आहेत आणि मी गेस्ट रूम मध्ये गेलेलो आहे आणि आज चक्क तुम्ही त्यांना गेस्ट रूम मध्ये पाठवलेलं आहे आणि मला इथे थांबवलं. तर असं त्यानं म्हटल्यानंतर काव्या तर गालातला गालात हसू लागते आणि लाजू सुद्धा लागते. तर पार्थ पुढे म्हणतो काय चक्कर काय आहे? तर काव्या आता हळूच त्याच्या नजरेमध्ये बघते आणि परत लाजू लागते आणि म्हणते नाही कुठं काय, अहो गप्प बसावं मला अभ्यास करू दे, असं म्हणून ती आता तिथून बाजूला जाते. तर पार्थ आता परत तिच्या समोर जातो आणि तिला म्हणतो तुम्ही काहीही म्हणा पण हा ना माझ्या मैत्रीचा विजय आहे. आता मला असं वाटतंय की आपल्या आता मैत्रीची गाडी संसाराच्या वाटेने चाललेली आहे. तर काव्या त्याला म्हणते हो का, पण तुम्हाला तुमची गाडी थांबवावी लागेल, मला अभ्यास करायचा आहे, मला अभ्यास करू दे. तर पार्थ तिला म्हणतो ठीक आहे तुम्ही अभ्यास करा पण झोप येऊ नये म्हणून तुमच्यासाठी कॉफी आणून देऊ का? तर काव्या म्हणते नाही नको. तर पार्थ म्हणतो मग क्विक नूडल्स हवे आहेत का? तर काव्या म्हणते हे जरा जास्तच होते असं नाही वाटत का तुम्हाला? तर पार्थ म्हणतो बरं ठीक आहे मग फ्रूट सॅलेड देऊ का? तर काव्या म्हणते नाही नाही मला ते काही नको आहे. तर पार्थ आता विचारतो मग रेड वेल्वेट पेस्ट्री? तर काव्या आता एकदम बोलून जाते हा ती चालेल असं म्हणून ती फसते. तर पार्थ आता खुश होतो एकदम. तर काव्या परत म्हणते नाही नाही असं बोलत असताना पार्थ म्हणतो नाही हे बघा आत्ताच तुमच्या मनामधलं तुमच्या ओठांवरती आलेलं आहे, आता बॅकआउट करायचं नाही. आता मी 2 पेस्ट्रीज मागवतोय, एक मला आणि एक तुम्हाला, असं म्हणून तो लगेचच ऑर्डर करू लागतो. तर काव्या त्याला विचारते 2 पेस्ट्रीज कशासाठी? एकामध्ये खाल्लं तर गोड नाही लागणार का? आणि असं तिने विचारल्यानंतर पार्थ एकदम बोलत असतो हो लागेल ना गोड असं म्हणून तो मध्येच थांबतो आणि काव्याकडे एकदम तो धक्क्याने बघतो आणि परत डोळे मोठे करून तो खुश होतो आणि तिला विचारतो म्हणजे तुम्ही माझ्या बरोबर शेअर करणार? तर काव्या सुद्धा आता थोडीशी रोमॅन्टिक होते आणि पार्थला म्हणते चालेल का तुम्हाला? तर पार्थ म्हणतो अहो आवडेल मला आणि तेव्हा आता काव्या सुद्धा त्याच्याकडे बघून छान स्माइल देत असते. तर पार्थ पुढे म्हणतो तुम्ही माझ्या बरोबर शेअर करणार म्हणजे यू आर अमेझिंग काव्या, असं म्हणून तो चक्क तिला एक फ्लाइंग किस देतो आणि तेव्हा काव्या लगेचच तो फ्लाइंग किस अडवते आणि तिला तर तो क्षण आठवतो ज्यावेळेस जीवा असंच तिला फ्लाइंग किस देत असतो आणि ती असंच कायम अडवत असते. तर पार्थ आता ते बघतो आणि तिला म्हणतो फ्लाइंग किस अडवायची चांगली पद्धत आहे ही, ठीक आहे तुर्तास माझा फ्लाइंग किस मी परत घेतो, असं म्हणून काव्याच्या हातावरचा तो फ्लाइंग किस आपल्या हातामध्ये घेतो आणि तो खिशात ठेवतो आणि काव्याला ते बघितल्यानंतर अजून धक्का बसतो कारण जीवा सुद्धा अगदी सेम तसंच करत असतो आणि ती थोडस विचारात जाते. तर पार्थ आता टिचकी वाजवून तिला त्या विचारातून बाहेर काढतो आणि म्हणतो काव्या काय झालं? तर काव्या आता थोडीशी डिस्टर्ब होते आणि एकदमच म्हणते काही नाही मला अभ्यास करायसाठी गेस्ट रूम मध्ये जाऊ देत पार्थ. तर पार्थला काही कळेनासच होतं आणि म्हणतो अहो पण आत्ताच तुम्ही मला थांबवलं आणि आता तुम्ही स्वतःच गेस्ट रूम मध्ये चाललात. तर काव्या थोडीशी आडेवेडे घेऊ लागते, म्हणते नाही नाही मला इथे वेळ वाया घालवायला नको, मला अभ्यास करू देत, गुड नाईट, असं म्हणून ती चक्क आता तिथून निघूनच जाते. तर पार्थला तर काही कळेनासच होतं आणि त्याच्या ज्या काही आशा खुलावलेल्या असतात त्या सगळ्या काही आता मावळून जातात आणि तो मनात म्हणतो यांना अचानक काय झालं, मी फ्लाइंग किस देऊन लाईन क्रॉस केली का? आणि त्यानंतर आता या दोघांचा सीन इथे संपतो आणि आता परत त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळचा सीन दाखवलेला आहे. त्यावेळेस आता नंदिनी छान अशी आवरून वगैरे तयार होत असते आणि तेव्हा ती आरशासमोर आपले केस वाळवत असते आणि आता ती मागे वळून बघते तर तिथे जीवा झोपलेला असतो आणि ती आता त्याच्याकडे बघून थोडीशी गालातल्या गालात हसते आणि आता ती त्याच्याजवळ जाऊन मुद्दामूनच त्याच्या तोंडावरती आपले केस झटकू लागते आणि तेव्हा त्या केसाचे म्हणजे ओल्या केसांचे शिंतोडे जीवाच्या चेहऱ्यावरती पडतात आणि तो कसं तरीच करू लागतो आणि झोपेतून जागा होत असतो. तर नंदिनी त्याच्याकडे बघून हसत असते आणि त्यानंतर ती आता त्याच्या शेजारी बसते आणि त्यावेळेस आता तिला जीवासोबत घालवलेले छान छान क्षण आठवू लागतात. ज्यावेळेस जीवा तिच्या समोर बसून तिच्या बांगडीमध्ये अडकलेला धागा काढत असतो आणि
आणि त्यानंतर ते दोघे बाहेर ज्यावेळेस पावसामध्ये भिजत असतात आणि ती पडत असताना जीवाने तिला सावरलेलं असतं आणि ते सगळं काही आठवत असताना नंदिनी तर हसत असते, म्हणजे मनातून ती खूप खुश असते. आणि त्यावेळेस आता तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस जीवाला पहिल्यांदा फंडिंग मिळालेलं असतं आणि तो धावत धावत येऊन नंदिनीला एकदम बिलगलेला असतो आणि खूप खुश झालेला असतो. आणि ती आता या सगळ्या विचारांच्या मधून बाहेर येते आणि जीवाला हाक मारते, म्हणते जीवा जीवा उठताय ना तुम्ही? तर जीवा म्हणतो अगं 5 मिनिटं झोपू दे ना प्लीज, फक्त 5 मिनिटं. तर नंदिनी म्हणते पण फक्त 5 मिनिटं, त्यापेक्षा जास्त नाही. असं ती बोलत असताना एकदमच तिथे गजर वाजू लागतो आणि जीवा एकदम जोराने दचकून उठून बसतो. तर नंदिनी त्याला म्हणते अहो काय झालं जीवा, झोपा ना तुम्ही 5 मिनिटं. तर जीवा म्हणतो नको नको, अलार्म वाजलेला आहे. नाही, मी जर अजून झोपलो ना तर मला उशीर होईल आणि जर माझी रोजची बस चुकली ना तर मला कॅबने जावं लागेल आणि तुला माहित नाही कॅब सुद्धा हल्ली वेळेवरती मिळत नाहीत आणि त्यामध्ये जर मी ट्रॅफिक मध्ये अडकलो, असं तो बोलत असताना नंदिनी त्याला म्हणते ट्रॅफिक लागणार नाही. तर जीवा विचारतो का? तर नंदिनी म्हणते नाही लागणार, कारण आज वीकेंड आहे, विसरलात का तुम्ही? तर जीवाच्या आता लक्षात येतं. तर नंदिनी पुढे म्हणते आणि तुम्ही कसली सुद्धा काळजी करू नका, तुमच्यासाठी मी गिझर ऑन केलेला आहे, तुमचे कपडे इस्त्री करून हँगरला लावून ठेवलेले आहेत, शूज रुमाल सॉक्स सगळं काही रेडी करून ठेवलेलं आहे, फक्त लहान मुलाला ब्रश करवतात ना तसं ब्रश करवायचं राहिलेलं आहे, तसं करून हवं आहे का? असं ती हसत हसत विचारते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो थँक्स. तर जीवा आता मोबाईलवरती रील्स बघू लागतो. तर नंदिनी त्याला म्हणते जीवा सकाळी सकाळी असे रील्स बघायचे नसतात, चला उठा बरं. अहो अशाने लक्ष्मी निघून जाते घरातून. तर जीवा तिला म्हणतो अगं पण मी मेसेजेस चेक करतोय कामाचे, अगं रील बघायला माझ्याकडे वेळ तरी आहे का? तर आता नंदिनी थोडीशी अपसेट होते आणि बाजूला जात मनात म्हणते मी गमतीशीर बोलून बोलून बघितलं, पण जीवा तर कामाच्या प्रेशर खाली इतके दबून गेलेले आहेत की नॉर्मल हसून खेळून सुद्धा रिॲक्ट होत नाहीयेत ते. आता आजीचा जीवा परत आणायसाठी त्यांची आधीची सकाळ परत आणायला पाहिजे, काय करू असं म्हणून ती विचार करत असते आणि इतक्यातच तिला जीवाचे डंबेल्स दिसतात आणि तेव्हा नंदिनी आता एक चांगली शक्कल लढवते आणि जीवाला म्हणते मी काय म्हणते जीवा, हे डंबेल्स आपण पार्थना देऊन टाकूयात. तर जीवा तिला विचारतो अगं का? अगं माझे आहेत ते. तर नंदिनी म्हणते हो अगं तुमचेच आहेत, बरोबर आहे, पण तुम्हाला आता वर्कआउट करायला कुठे वेळ मिळतो आणि पार्थ आता रिकवर झाले तर ते वापरतील तरी, देऊन टाकूयात आपण त्यांना ते डंबेल्स. तर तेव्हा जीवा खरंच सिरियस होतो आणि म्हणतो बरं ठीक आहे देऊन टाक. तर नंदिनीला अजून धक्का बसतो आणि ती मनात म्हणते अरे हे जीवा तर काही रिॲक्टच करत नाहीयेत आणि आता काय करू मी? आता मी एक काम करते, यांना ना एक थोडासा शाब्दिक चिमटाच काढते, म्हणजे आधीचे जेव्हा बाहेर येतील. आणि ती आता जीवाला म्हणते तेच म्हणते मी, कामाच्या दगदगीत जिम करायचा स्टॅमिना राहिलाय कुठे? उगीच खोलीमध्ये अडचण कशासाठी ना, त्यापेक्षा देऊन टाकूयात पार्थना. तर आता जीवाला ती बरोबर टाचणी लागते आणि तो म्हणतो तिला 1 मिनिट असं म्हणून तो उठूनच उभा राहतो आणि तिला म्हणतो तू काय बोललीस आता? तर नंदिनी बरोबर म्हणते त्याला नाही मी कुठं काय म्हणाले? तर जीवा तिला म्हणतो हो का, प्लीजच तू आता असं म्हणालीस की कामाच्या दगदगीमध्ये माझा जिमिंगचा स्टॅमिना गेलाय म्हणून. तर नंदिनी आता त्याला म्हणते हो मी बरोबरच बोलले ना, चुकीचं काय बोलले यात? तर जीवा आता थोडासा भडकतो त्याच्यावरती, म्हणतो तुझ्या माहितीसाठी सांगतो, जिम मधले जे ट्रेनर आहेत ना ट्रेनर, ते सुद्धा मला येऊन विचारतात की सर तुम्ही प्री वर्कआउट मध्ये असं काय खाता की इथे येऊन एवढे वेट्स मारता, असं ते विचारतात मला. तुझ्या इन्फॉर्मेशन साठी मी सांगतोय. तर नंदिनी त्याला म्हणते आता मला काय माहिती तुम्ही जिम मध्ये काय करता ते, मी थोडंच येते तिथं बघायला. तर जीवा अजून भडकतो, म्हणजे नंदिनीचा बरोबर फॉर्म्युला इथं कामाला पडतो. तर जीवा म्हणतो हो का, मग आता तू बघच, दाखवतो मी तुला, असं म्हणून तो आता रागारागात ते डंबेल्स आपल्या हातामध्ये घेतो. तर तेव्हा नंदिनी मुद्दामूनच त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि आवरावर करत असते. तर जीवा तिला म्हणतो इकडे 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 बघ, असं म्हणून तो आता लगेचच बायसेप्स मारू लागतो आणि बघ इकडे बघ मी कसा व्यायाम करतोय असं तिला सांगू लागतो. तर नंदिनी तर त्याच्याकडे बघतच राहते आणि ती खूप आनंदित सुद्धा झालेली असते आणि तिला जो जीवा पाहिजे असतो ती त्या जीवाला बरोबर बाहेर काढते. आणि तेव्हा जीवा डंबेल्स मारत असलेली बघून त्याला थंब वगैरे करते आणि चीअर अप करू लागते. आणि तेव्हा तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस जीवा असंच व्यायाम करत असतो आणि तेव्हा एक प्लेट निघून पडत असते आणि नंदिनीने येऊन ती पकडलेली असते. तर आता
जीवा खूप सारा व्यायाम करतो आणि नंदिनीला म्हणतो, "काय चकाचक बाई, काय म्हणाली होतीस तू?" असं म्हणून तो 91, 92 असे तो डंबेल्स मारत असतो. आणि "तू म्हणत होतीस ना, माझा स्टॅमिना गेलाय म्हणून जिमिंगचा. बोल आता बोल." तर जीवा असं व्यायाम करत असताना नंदिनी उठून उभी राहते आणि टाळ्या वाजवत म्हणते, "वाह! वाह! मानलं तुम्हाला जीवा. आता यापुढे मी तुम्हाला कधीच कमी नाही लेखणार." तर जीवा तिला म्हणतो, "हो, हो. थँक्स, थँक्स." तर नंदिनी आता त्याला पुढं म्हणते, पण माझी ना एक छोटीशी रिक्वेस्ट होती. अशीच एक्सरसाइज कंटिन्यू करा ना. मला ना तुम्हाला असं कायम फिट बघायचं आहे." तर जीवा तिला म्हणतो, "हो ना, आणि यापुढे मी एक्सरसाइज सोडणारच नाहीये." तर नंदिनी त्याला आता चीअर करू लागते, "गुड, गुड. आता फक्त 2च राहिलेले आहेत. तुम्ही करू शकता. करा, करा, करा." असं म्हटल्यानंतर जीवा अजून एक्साइट होतो आणि अजून 2-3 डंबेल्स मारू लागतो. तर नंदिनी म्हणते, "99, आता फक्त बास, बास, एकच लास्ट राहिलेला आहे." आणि असं ती म्हणत असताना आता तिथे आशाताई येते आणि नंदिनीला म्हणते, "वहिनी, दादांचे कपडे." असं म्हणून ती आता जीवाचे ऑफिसचे कपडे नंदिनीच्या हातामध्ये देते आणि तिथून निघून जाते. तर आता जेव्हा जीवा त्या कपड्यांच्याकडे बघतो तेव्हा तो आता परत त्या सगळ्या फिलिंग्स मधून बाहेर येतो आणि त्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस विक्रम त्याच्यावरती ओरडत असतो, "अरे पैशाची गरज होती ना, तर माझ्याकडे मागायचे होतेस. अरे इतका बेअक्कल कसा काय झालास रे तू?" आणि त्यानंतर विक्रमने चक्क काठीनेच त्याला मारलेलं असतं आणि आता हे सगळं जीवाला आठवत असतं आणि तो आता या सगळ्या गोष्टींच्या मधून बाहेर येऊ लागतो. तर नंदिनी आता त्याला विचारते, "अहो काय झालं? पण तुम्ही का थांबलात?" असं ती विचारत असताना जीवा चक्क ते डंबेल्स खाली ठेवतो. तर नंदिनी त्याला म्हणते, "अहो जीवा, काय करताय तुम्ही?" तर जीवा त्यामधला एक ड्रेस आपल्या हातामध्ये घेतो आणि तिला सांगतो, "मी ऑफिसमध्ये चाललेलो आहे." असं सांगून तो आता आवरायसाठी आतमध्ये जातो. तर नंदिनी थोडीशी नाराज होते आणि म्हणते, "काय टायमिंग आहे आशाताईंचं? 2 मिनिटं थांबता नसतं आलं काय यांना? आत्ता कुठं जीवा परत आलेले होते आणि आता पुन्हा त्यांच्या कोशात गेलेत." आणि असा ती विचार करत आता परत त्या डंबेल्सकडे बघू लागते आणि तिचा जो सगळा काही प्रयत्न असतो तो सगळा काही फेल जातो आणि ती नाराज होते. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, वसू आता रम्याला विचारते, ती सुनीता बोलेल ना आपल्याशी? तर रम्या तिला म्हणते, "अगं माणसांना बोलतं करण्यात एक्सपर्ट आहोत आपण." तर वसू तिला विचारते आता, "पण तू त्या कॅफेचं नाव काय म्हणालीस?" तर रम्या तिला सांगते, "कॅफे तक्ष बँड्रा." असं म्हणून त्या दोघी आता तिथून निघून जातात. तर दुसरीकडे नंदिनी म्हणजे काव्य आता परीक्षेला चाललेली असते आणि नंदिनी काव्याला म्हणते, "काल तुझा घाम पुसायला मी होते, पण आता परीक्षेमध्ये जर घाम आला तर म्हणून हा रुमाल तुझ्याजवळ ठेव." असं म्हणून ती आता काव्याला रुमाल देते आणि ज्यावेळेस काव्या तो रुमाल बघते तर तो हाच रुमाल असतो जो काव्याने जीवाला दिलेला असतो आणि त्याच्यावरती जे लव के असं लिहिलेलं असतं आणि ते बघितल्यानंतर काव्याला परत त्रास होऊ लागतो आणि काव्या परत त्या विचारामध्ये जाते आणि तेव्हा पार्थ आणि नंदिनी तर तिच्याकडे बघतच राहतात. तर मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.